कळमोडीच्या पाण्याबद्दल राजकीय नेत्यांकडून जनतेची दिशाभूल, राजकीय नेत्यांकडून आश्वासनं ही केवळ निवडणुकीपुरती। कळमोडीचं पाणी खरंच खेड तालुक्याला मिळणार का? तर्कवितर्कांना उधाण। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील घरात पाय घसरून पडले, खासगी रुग्णालयात वळसे पाटलांवर उपचार सुरू। लवकरच सामाजिक कार्यात सहभागी होईल, फेसबुक पोस्टद्वारे कळवली माहिती। लोकसभेसाठी उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी मराठा समाजाच्या बैठका सुरू। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वांद्रा अंबोली गावात आढावा बैठका। मराठा क्रांती मोर्चाचे खेड तालुका समन्वयक अंकुश राक्ष यांचा पुढाकार। पश्चिम महाराष्ट्रात 29 ते 31 मार्च दरम्यान महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र सुरू राहणार। सलग 3 दिवस सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कार्यालय वेळेत सुरू राहणार। नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू। शिवजयंतीच्या मुहूर्तावर आढळराव पाटलांचा प्रचाराला प्रारंभ। शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध। खासदार कोल्हेंची भेट, दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। दरवर्षी उन्हाळ्यात खेड तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्नाने नागरिकांची झोप उडते। खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील कनेरसर, पूर, वापगाव, वरोडे, गुळाणी, वाकळवाडी, चौदरवाडी, गाडकवाडी, चिंचबाईवाडी या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई भेडसावते। धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती कायमच खेड तालुक्याच्या 5 विला पुंजलेली आहे। खेड तालुक्यामध्ये चासकमान, भामासखेड, कळमोडी अशी 3 धरणे असूनही तालुक्याच्या काही भागात वर्षभरातील काही महिने दुष्काळाची परिस्थिती असते। शेजारच्या तालुक्यांना पाणी पुरवणाऱ्या योजनांमुळे तालुक्याला पाणी टंचाई कायमच भेडसावते। कळमोडी पाणी उपसा योजनेचे पाणी या गावांना अनेक प्रयत्नानंतरही मिळालेले नाही। नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार दिलीप मोहिते यांनी कळमोडी धरणाचं पाणी खेड तालुक्याला मिळवून देण्यासंदर्भात विधानं केली। पण या नेतेमंडळींनी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात शक्य आहेत का? याबद्दल कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक टावरे यांनी शंका व्यक्त केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करणाऱ्या नेतेमंडळींचा हा डाव असल्याचं त्यांनी खेड टाइम्सशी बोलताना स्पष्ट केलं। खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, वरुडे, वापगाव ही गावे अनेक वर्षापासून वंचित आहेत पाण्यापासून आणि या गावांना कळमोडी उपसा योजनेचे पाणी येणार अशी आश्वासने अनेक वर्ष लोकप्रतिनिधी देत आहेत। 2019 साली लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी थिटेवाडीपर्यंतच्या 2000 हेक्टर वाढीव क्षेत्राचं सर्वेक्षण केलं व त्या गावांची अंतिम मान्यता दिनांक 4/2/2020 रोजी शासनाने नाकारली। याबाबत माझं म्हणणं असं आहे की लोकप्रतिनिधी आता म्हणत आहे की आमचा वाद मिटला, 10 वर्षापूर्वीच पाणी आलं असतं, आता लवकरच पाणी येईल, परंतु यांच्या मनोमिलनाने हे पाणी येईलच असं नाही। त्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे। ज्यावेळी वाढीव क्षेत्र हे 10% जास्त असतं त्यासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची मान्यता शासनाला घ्यावी लागते। कळमोडीची मूळ योजना ही सातगाव पठारपर्यंत असून 5065 हेक्टर क्षेत्रासाठी प्रस्तावित आहे। खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावे जरी त्यात समाविष्ट करायची ठरलं तर या गावांसाठी वेगळी मान्यता ही प्राधिकरणाची घ्यावी लागेल। एवढंच नव्हे तर कळमोडीची उंची जर 1 मीटरने वाढवण्याचं ठरवलं तर त्यासाठी मुख्य अभियंता जलविज्ञान यांची मान्यता घ्यावी लागणार आहे व अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतरच या गावांचा समावेश ह्या योजनेमध्ये होईल असं स्पष्टपणे असताना लोकप्रतिनिधी शासनाची ही भूमिका लोकांपुढे मांडताना दिसत नाही। फक्त निवडणुकीच्या उद्देशाने जनतेचा रोष नको म्हणून फक्त कळमोडीचं पाणी येणार असं निवडणुकीपुरतं बोलतात आणि निवडणूक झाल्यानंतर हे सर्व शांत बसतात। असं गेली 10 वर्ष वास्तव जे आहे ते पुढे दिसत आहे। त्यामुळे माझी एकच मागणी आहे की या लोकप्रतिनिधींनी या तांत्रिक बाबींचा सुद्धा खुलासा जनतेसमोर करावा। दरम्यान खेड तालुक्यातील दुष्काळ प्रवण क्षेत्रातील गावांना पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती पावलं उचलावीत। तसे खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील गावांचा सर्वे करून मंडलस्तरीय दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी कळमोडी पाणलोट विकास संस्थेने केली आहे। त्या संदर्भात तहसीलदार प्रशांत बेडसे यांना अर्जाद्वारे संस्थेनं विनंती केली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील अशी दुरंगी प्रमुख लढत शिरूर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। बुधवारी शिवजयंतीच्या निमित्तानं दोन्ही उमेदवारांनी शिवनेरी गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेत आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी गडावर एकमेकांच्या समोर आल्यानंतर दोघांनी हस्तांदोलन केलं।
एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या। त्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। अनेक वर्षापासून मी तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे दोन्ही शिवजयंतीच्या कार्यक्रमाला येण्याचा प्रयत्न करत असतो। आज याचं आगळं वेगळं महत्व आहे। मी आज माझ्या प्रचाराची सुरुवात शिवरायांच्या शिवनेरीच्या पायथ्याशी माथा टेकून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि मी एक संकल्प बांधला आहे की ह्यापुढे आजपासून प्रचार करत असताना आणि निवडून आल्यानंतर आणि दरम्यानच्या काळात सुद्धा छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं त्यांना स्मरण करून शपथ घेऊन सांगतो की ह्या पुढचं आयुष्य माझं निवडणुकीचं असो किंवा निवडणुकीच्या बाहेरचं असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न कांद्याचा भाव आणि हे सगळं करत असताना दुधाचा भाव, हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। आणि हे मी आपलं प्रामाणिकपणे सांगतोय, मी नौटंकी करत नाही। मी शेतातला माणूस आहे, ह्या मातीतला माणूस आहे, शेतकरी आहे, म्हणून मला ह्या शेतकऱ्यांच्या वेदना जास्त जवळून कळतात। नतमस्तक होत असताना काय मागणी केली, प्रामुख्याने काय महाराजांकडे मागणी हीच केली की माझा शेतकरी बांधव, शेतकरी समाज, गोरगरीब शेतकरी असेल, सर्वसामान्य असेल, त्यांना जे कष्टाचे दिवस पाहावे लागतात ते पाहावे लागू नये, त्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावं, हे माझं उद्दिष्ट आहे। म्हणजे आज नतमस्तक होऊन प्रचाराची सुरुवात केली। आज नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराची सुरुवात या ठिकाणाहून करत आहे। केंद्र सरकार दोघंही आज एकत्र आहात, पहिल्या पायरीवरती समोरासमोर आहात, काय प्रचाराची हे राहतील? मी प्रचाराचं रणनीती किंवा दुसरं काही करण्यापेक्षा मी आपल्याला सांगू इच्छितो, 1.5 वर्ष मी जनतेच्या सहवासात राहून जनतेचे प्रश्न समजून घेतलेले आहेत। मी कुठल्याही प्रकारची नौटंकी न करता त्यांच्याबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी झालेलो आहे आणि ते प्रश्न जनतेचे मला अतिशय जवळून माहिती आहे आणि म्हणून हे प्रश्न सोडवत असताना अनेक दुसरेसुद्धा प्रश्न आहेत आणि हे प्रश्न मी माझ्या परीनं सोडवत आलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या प्रश्नाला जास्त न्याय देईल असं मला वाटतं। शिवजयंतीचा आज चांगला दिवस आहे, या दिवसाला तुम्ही दोघंही एकत्र दिसतायत आज या गडावर। आणि ठीक आहे ना, म्हणजे सगळे शिवप्रेमी आहेत, ज्यांना ज्यांना शिवरायांचं प्रेम आहे, शिवरायांची आस्था आहे, त्यांनी गडावर यावं। धन्यवाद। संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वात शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मराठा समाजाचा अपक्ष उमेदवार उभा करावा याबाबत गावोगावी बैठक घेण्यात येत आहे। पंचायत समितीचे माजी सभापती, खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश राक्ष यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आढावा बैठक झाली। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरची चळवळ उभी राहिली। मुंबईला गेल्यावर सरकारने, मुख्यमंत्र्यांनी येऊन अध्यादेश दिला, सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश दिला, सांगितलं की ठीक आहे, तुमच्या 37 लाख नोंदी कुणबी समाजाच्या पूर्वी होत्या, आज 57 लाख नोंदी शिंदे समितीने शोधून काढल्यानंतर सापडल्या, त्यात 20 लाखाची भर पडली आणि आता कुठेतरी आपल्याला वाटलं की आयोग नेमलाय, सर्वेक्षण चालू झालं, तुमच्याही घरोघरी माणसं आली असतील। चालू आणि थकीत वीज बिलाचा भरणा करणं सोयीचं व्हावं यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र 29 ते 31 मार्च दरम्यान सलग 3 दिवस सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे। सध्या थकबाकीदार ग्राहकांच्या वीज पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग देण्यात आला आहे। त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीज बिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी 29 ते 31 मार्च दरम्यान वीज बिल भरणा केंद्र सुरू राहणार आहे। आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे। ही कटू कारवाई तसेच नियमानुसार पुनर्जोडणी शुल्काचा भरणा, वीज नसल्याने गैरसोयीचं होणं टाळण्यासाठी थकीत वीज बिलाची रक्कम ताबडतोब भरावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे। बातमी आहे चाकणमधील खंडणीच्या गुन्ह्याची। चाकण शिक्रापूर रस्त्यावर प्रवासी वाहतूक करायची असेल तर इको गाडीसाठी हप्ता द्यावा लागेल आणि हप्ता दिला नाहीत म्हणून चौघांनी एकाला जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विके राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रतीक जाधव, रानूबाई मळा चाकण, भोल्या कुराड, हर्षद तुंबाडी, राहणार
चाकण आणि विनय गायकवाड राहणार वासुली फाटा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. बातमीपत्रात आता वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.